नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान धुळे शहरातील कैलास नगरातील श्री मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या महाप्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन. धुळे शहरातील चितोड रोडवरील लीलाबाई चाळ कैलासनगर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य असे श्री मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या महाप्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान हा धार्मिक सोहळा दिनांक 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यावेळी वेद मंत्रांचा घोषात अभिषेक, होम हवन, कीर्तन व भजन कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलेले असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिराचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ गर्दे यांनी केलेले आहे. दरम्यान महाप्राण प्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण कैलासनगर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालेले असून नागरिकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. श्री मुक्तेश्वर महादेव मंदिराचा लोकार्पण आणि 21 फुटी महादेवाची मूर्तीचे दिनांक रविवार 22 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी एक धार्मिक विधीप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. त्यापूर्वी उद्या 22 रविवार 2026 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजता धुळ्याचे आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या हस्ते 21 फुटी मूर्तीचे लोकार्पण होणार आहे. तसेच मंदिराचेही उद्घाटन त्याच दिवशी होणार आहे. त्यावेळी मान्यवर लोक धुळ्यातील उपस्थित राहणार आहे. तर मी एक धुळेकर जनतेला व मिल परिसरातील नागरिकांना जाहीर विनंती करतो आहे की जे 23 तारखेला भव्य अशी मिरवणूक निघणार आहे, त्या मिरवणुकीमध्ये नागरिकांनी व महिला वर्गांनी सर्वांनी उपस्थित राहून, तरुण मंडळांनी या मिरवणूक उपस्थित राहून याची शोभा वाढवावी. तसेच 26 तारखेला महाभंडाराचे आयोजन करण्यात आलं आहे. त्या महाभंडाराच्या धुळ्यातील सर्व जनतेने तसंच मिल परिसरातील सर्व लहान थोर ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण व ज्येष्ठ लोकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही मिल परिसरातील उत्सव समिती तसेच कैलासनगर वासियांतर्फे तसेच स्वर्गवासी द्वारकाई उत्तमराव गर्दे प्रतिष्ठानतर्फे व धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मी सर्वांना जाहीर विनंती करतो की या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेऊन आपणही या मंदिराचे इतिहास म्हणून इतिहास म्हणजे तुम्ही बी व सामील व्हा ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे.